मालक यादवराव भावे बोलतोय नालाय का? अरे कुठे दारू पितो बसला नाही ना? नाही बसला. अरे मग वाजता मोबाईल मधून येतो नालाय का? अरे मी तुला काय सांगितलं होतं की फाईल घेऊन जाणार ऑफिसला आणि फाईल त्या टेबलवरती पडली. आधी घरी ये. काय रामू कामावर येणार नाही जाताना मी त्याच्या घरी जाऊन पण तू आधी घरी ये आणि कुठे दारू पीत बसू नको नालाय का? हा हा वाजता तू आहे आणि मी आहे. ये आधी घरी नालायक देखा हेच आहे. काय रे मी किती वेळची तुझा फोन राखवते तू माझा फोन का उचलत आहेस? मग आता काय करतोस? काय फिरायला उद्या आपण दोघेच जण? हो जाऊ जाऊ. अरे मला माहिती आहे फिरायला गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या पुस्तकासाठी नाही म्हटलंय का नाही ना? हे जानू मी काय म्हणते अरे तू आपल्या घरी आपल्या लग्नाबद्दल कधी बोलणार आहेस? केव्हा म्हणजे काय म्हातारे झाल्यानंतर आपण लग्न करणार आहोत का? नाही ना? हे बघ जास्त भाव खाऊ नको. तू जर जास्त भाव खाशील ना तर मी बघेन दुसरा मग हा बोंबा मारत. I love you. त्यामुळे आवाज येतो इथं मी फोनवर बोलत होतो माझ्या मित्राशी. मित्राला बोललो आय लव्ह यू मुद्रा. तू फक्त आय लव्ह यूच म्हण का पुन्हा पाहू त्या आमच्या मोलकरणीची मुलगी तनुजा तुला कशी काय पडली ती? मग तुमचे काय विचार आहे माझ्याविषयी? जास्त शांतपणा करून समजलं ना? अरे तुला नाही रे आमचा मॅनेजर आहे हा माझं डोकं खातोय. कडू काय तेवढं गोळ्याचं डोकं खाणार आहे. तोंड सापडून समज आहे ना? अरे तुला नाही रे काय म्हणाला? मी म्हणालो मॅडम तुमचं डोकं कशाला खाऊ? खाण्याचीच गोष्ट करता तर चांगला पदार्थ द्या. गोड चप्पल आहे घेऊन तुम्ही खाल्ली काय कधी? मी खाल्ली मधात खातच असतो. छान असते आणि काय मॅडम तुम्हाला पदार्थ आणि वस्तूमधला फरक कळत नाही म्हणून तुमचा बॉयफ्रेंड तुमच्याशी भाव खातो. तू माझ्या समोर भाव खाईल ना तर त्याच्या समोर माझ्या मागे 100 मुलांची रांग लावेन मी. ती रांग माझ्यापासून सुरू करा मॅडम. लाज नाही तर काय वाटणार? मला नाही हो आरशाला लाज वाटते. अरे अरे हा माझा बॉयफ्रेंड आहे ना हा खूप भाव खातो रे. मला असं सांग की याचा भाव खाणं कुठेतरी कमी होईल. जाऊ द्या मी आहे ना त्याविषयी मदत करायला. मॅडम मी तुम्हाला माझं मार्गदर्शन देतो. मार्गदर्शन देतो. मॅडम तुम्ही दिले त्याला जास्त भाव म्हणून त्याने तिला तुम्हाला मस्त गाव. आता काय त्याच्या मागे धाव जाऊ दे अरे बाळू. अरे झाली माझ्या हातून चूक आता सांग मी काय करू? सांग ना प्लीज. काय करू? बोंबा मारा म्हणून म्हणतो मॅडम पाय पडल्याशिवाय खाऊ नये आंबा. पाय पडल्याशिवाय खाऊ नये आंबा. आता मारत बसा बोंबा. अरे तुला काहीतरी सांग ना बाळू वाजायला. जातो तुम्ही तेच थांबा. आपण गेलो. हॅलो आता काय करतोस? काय तुला माझा आवाज येत नाही? हे बघ माझ्याकडे फुल कव्हरेज आहे तुझ्याकडे सुद्धा कव्हरेज नाही रे. हे चल आता म्हण ना आय लव्ह यू म्हण ना. ए जानू तू नेहमी मला ना टाळतच असतो. बोल ना आय लव्ह यू प्लीज. अरे म्हण ना आय लव्ह यू. काही नाही रे ती आमची मोलकरीण आली होती ना म्हणून जरा गप्पा. हे बघ जानू आधी माझ्याशी खेळलास आता माझ्या भावनांशी खेळू नको समजलं ना? अरे म्हण ना आय लव्ह यू प्लीज. अरे का सतत मला आय लव्ह यू रात्री भेटत असेल काय तू इथे काय करते? आज मध्ये कितीतरी भांड्याचा पसारा पडला जाते घासून घ्या आधी. बोलत असताना ना डिस्टर्ब करते. अगं मी तुला सांगितलं ना की आज मध्ये कितीतरी भांड्याचा पसारा पडलाय म्हणून. चल जा
ते घासून दे आधी. हे बघ पोरी, तू माझ्या मुलीसारखी म्हणून तुला सांगते. मुलीच्या जातीने मुलीच्या जातीने मुलांशी फोनवर बोलणं बरं नव्हे. या मोबाईलच्या जमान्यात आजकालची पोरं मुलींशी फोनवर बोलून त्यांना आपल्या जाळ्यात अडकवतात, मैत्री करतात, नंतर हळूहळू जवळीकता साधून आपला स्वार्थ साधतात. कित्येक मुली या मोहजाळ्यात अडकून वाहत जाऊन नको ते वाईट धंदे करून बसतात. नंतर पश्चातापाशिवाय हातात काहीच उरत नाही पोरी. म्हणून म्हणते वेळीच सावधलेला बरं. या वयात फोनवर जास्त बोलण्याची सवय बरी नव्हे पोरी, बरी नव्हे. काय गं? या वयात फोनवर नाही बोलायचं तर काय तुमच्या वयात आनंदात फोनवर बोलायचं? आणि तसंही कामासाठी फोनवर बोलण्यात काय वाईट आहे? हा चाललं बोल. कामासाठी बोललेलं वाईट नाही, पण विनाकारण वारंवार बोलणं वाईट आहे पोरी, वाईट आहे. हे बघ, माझं चांगलं काय आणि वाईट काय हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तर जा काम कर आपलं. हे बघ पोरी, मी तुला जे काही सांगेन ते सगळं तुझ्या भल्यासाठीच असेल ना. तुला सांगितलं ना की माझं भलं कशात नाही हे तू मला सांगायची काय गरज नाही. जा, या घरची मोडवण नसतं. तू आपले कामं कर. माझ्या कामात दखल देण्याचा प्रयत्न करू नकोस. अंडरस्टँड? कोणाशी बोलतायचा भान आहे का तुला? पप्पा या घरच्या मोलकरणीशी बोलते. तोंड सांभाळून बोल. पण पप्पा, एका मोलकरणीने मला शहाणपण शिकवावं हे मी खपवून घेणार नाही. पप्पा, सध्या मोलकरणीसाठी तुम्ही माझ्यावर हात उगारलात. खबरदार तिला मोलकरीण म्हणून संबोधलीस तर यांच्या परिवाराचे आपल्यावरती एवढे उपकार आहे की आपण मरेपर्यंत ते फेडू शकणार नाही. ऐकायचं आहे तुला? ऐक. जेव्हा आमचा ऍक्सिडेंट झाला होता ना तेव्हा तुम्ही दोघं बहीण भाऊ खूप लहान होता. सुदैवाने तुम्ही बचावलात, पण दुर्दैवाने माझा एक पाय फ्रॅक्चर झाला आणि तुमची आई देवाघरी गेली. तेव्हा याच माऊलीने तुमचा सांभाळ केला नव्हे तर स्वतःचं दूध देखील पाजलं. अरे या माऊलीने फक्त तुला जन्म दिला नाही, पण कधी आईची उणीव सुद्धा भासू दिली नाही. आणि तू तिला मोलकरीण संबोधून तिच्या ममतेचा अपमान करतेस. तसं नाही हो. बस एक शब्द बोलू नकोस. पण पप्पा मी चालले घेतो. कसं बोलावं समजत नाही तुला. साहेब, तुम्ही शांत व्हा साहेब. होईल, सगळं काही ठीक होईल साहेब. लक्ष्मीताई, माझ्या पोरीच्या वतीनं मी तुमची माफी मागतो. हे काय करताय साहेब? तुम्ही कशाला मनाला लावून घेताय? माही अजून लहान आहे. तिचं बरोबर तुम्ही कधी कधी असं वाटतं की माझ्या संस्कारामध्ये कुठेतरी उणीव असावी, म्हणून हा पोरगा सुद्धा भलते सलते धंदे करून आम्हाला त्रास देत राहतो. काय होईल या घराचं देव जाणे. काय होईल या अरे महत्वाचे काम देतो सोडून आणि नको त्या कामाकडे लक्ष देतो. काय आहे म्हणजे मी काय समजलो नाही. अरे नेहमी समजावून देखील तुला तुझं दारू पिणं, जुगार खेळणं, सट्टा खेळणं आणि पोरी बाळीची छेडछाड करणं काय प्रकार आहे हा? आता हे तुम्हाला कोणी सांगितलं? अरे कुणी सांगायला पाहिजे. कित्येक जणांच्या तक्रारी आहे तुझ्याबद्दल माझ्याजवळ. काही तक्रारी वगैरे नाही, काही तक्रारी वगैरे नाही. मला माहित आहे लक्ष्मी का कोणीच तुम्हाला माझ्याविषयी भडकवले. अरे मी काही कुकुलं बाळ नाही की कुणाच्या भडकावला ते भडकेल. आणि हे तुझं हक्कच नाही आहे, नेहमीच आहे. नको त्या कामावरती पैशाची उधळण सुरू आहे, म्हणून आज देखील माझ्यासमोर दारू पिऊन उभा आहे. म्हणून तुला लाज सुद्धा वाटत नाही. नालायका. अरे कितीतरी चांगली स्थळ आली तुझ्यासाठी, पण सगळ्यांनी तुला नकार दिला का? तर तुझ्या वागणुकीमुळे. तुला वाटत असेल की माझ्या बापाची इस्टेट आहे तर माझं कोणी वाकडं करू शकणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, असा जर वागत राहिला ना तर कुणीही आपली पोरगी द्यायला तुला तयार होणार नाही. शेवटी स्वतःच जीवन स्वतःच वाया घालवशील. नालायका. वा पप्पा वा, स्वतःच्या मुलाला आशीर्वाद देण्याऐवजी तुम्ही शाप देता. शाप? आशीर्वाद? अरे आशीर्वाद मिळवण्यासाठी माणसाचं वर्तन देखील तसंच असायला. आणि आता एक क्षणभर देखील या ठिकाणी थांबू नको, कारण तुझ्या तोंडाचा एवढा दारूचा भक्का येतोय की तुझ्या जवळ उभं राहण्याची इच्छा होत नाही. चालली की तुम्ही आणखी डोळे खाली करणार आलाय का? हेच का माझे संस्कार? साहेब, काय लक्ष्मीताई? साहेब तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं. माझ्याशी? हो साहेब. कुठल्या विषयावर? साहेब, आम्ही आमच्या राजूच्या नोकरीसाठी थोडे पैसे जमवत आहोत. आम्हाला थोडेफार पैशाची गरज पडली तर तुम्ही मदत कराल का, एवढीच तुम्हाला विनंती आहे. लक्ष्मीताई, हे काय विचार झाला हो? आता राजूच्या नोकरीची जबाबदारी ही माझी. त्याच्या नोकरीसाठी कितीही पैसा लागला तरी तुम्ही द्यायला तयार आहे. आता तुम्ही त्याची काळजीच करू नका.
खूप उपकार होतील साहेब तुमचे, खूप उपकार होतील. पुन्हा ते जाऊ उपकाराची भाषा बोलून कशाला मला राजवता? अहो उपकार तर तुमच्या आमच्यावरती आहे. आणि बघा आता पुन्हा अशी उपकाराची भाषा बोलायची नाही. हो साहेब. ठीक आहे, येतो जरा मी कामावरती फेरफटका मारून जातो. हा भारून पोचला की नाही माहित नाही. सगळीकडे मला लक्ष द्यावं लागेल. मोठ्या मुलातून काही उपयोग होत नाही, नुसतं आपला दारू पीत राहतो. खरंच देवा, देव माणूस आहेत आमचे साहेब, देव माणूस. त्यांच्या घराचं सगळं काही चांगलं होऊन देतील. काय लक्ष्मी काकू, तू पप्पांना माझ्याविषयी भडकवतच नाही? हे काय बोलताय मालक? मी तुमच्याबद्दल त्यांना कशाला भडकवणार आहे? नाही मालक, हे बघा, खोटं बोलू नकोस. मला माहित आहे, मला माहित आहे तू पप्पांना माझ्याविषयी नाही भडकवतो. मालक, तुमचं गैरसमज. पप्पाला भलत असं सांगून सहानुभूती मिळत नाही, नाही. बरोबर आहे? आणि ते काय ते हा पोराच्या नोकरीसाठी पैसे मागतोस ना? पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला पैसे मिळणार नाही, अजिबात तुला पैसे मिळणार नाही. तुला जर पैसे हवे असतील ना तर एक काम कर, एका दिवसासाठी आपल्या पोरीला माझ्याजवळ पाठव. काय म्हणाले? तेच ते तू ऐकलंस. खबरदार माझ्या मुलीच्या बाबतीत तोंडातून एक अवश्य जरी काढलं तर आम्ही गरीब जरी असलो तरी पैशासाठी आपली इज्जत विकत आहे, समजलं? पैशासाठी इज्जत विकत नाही. मग तो बिन पैशाचा आमचा बॉडी मॅनेजर तुझ्या पोलिसीला पकडून तुमच्या इज्जतीशी खेळतो त्याचं काय? माझ्या मुलीवर तुम्ही काही आरोप करू नका मला. आरोप करीत नाही, सत्य जे आहे तेच सांगतो. मी जर खोटं बोलत असला जाऊन विचार आपल्या पोरी, जाऊन विचार. मी काकू, तुला थापड मारलं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही थापड तुला खूप महागात पडेल. आणि मग तेव्हा तुला कळेल काय तुझ्या या थापड्याच्या वाटवा काढला. बापाची औलाद, बापाची औलाद.